वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मृत्यूपत्राबद्दल संपूर्ण माहिती, जसे की मृत्यूपत्र कसे असावे, मृत्यूपत्र कोण करू शकतो, मृत्यूपत्रात कोणते वर्णन असावे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण मृत्यूपत्र मीन्स विल बद्दल संपूर्ण माहिती. आता मृत्यूपत्रासाठी कोणताही असा निश्चित नमुना नाही आणि कोणत्याही कायद्यात तसा सांगितलेला नाही. भारतीय वारसा कायदा 1925 मध्ये कलम 63 अन्वये मीन्स सेक्शन 63 नुसार मृत्यूपत्र हस्तलिखित, टंकमुद्रित किंवा संगणकावर मुद्रित केलेले असू शकते. मृत्यूपत्रावर मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने मृत्यूपत्र त्याने स्वतः केले आहे हे दर्शविण्याची निशाणी म्हणून त्यावर स्वाक्षरी किंवा अंगठा किंवा इतर निशाणी त्या दिनांकासह मीन्स त्या दिवशीची डेट टाकणे आवश्यक आहे. आता मृत्यूपत्र करणारी व्यक्ती जर स्वाक्षरी करण्यास असमर्थ असेल तर काय करावे? इतर कोणतीही व्यक्ती मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या निर्देशानुसार म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या समक्ष मृत्यूपत्रावर स्वाक्षरी करू शकते. आता मृत्यूपत्र किमान 2 किंवा अधिक साक्षीदारांनी त्यांची नावे, वय, पत्ता व स्वाक्षरी या दिनांकासह साक्षांकित केलेले असावे. मृत्यूपत्रात उल्लेखित मिळकतीबाबत मीन्स आपल्या प्रॉपर्टी बाबत पुरेसे आणि निश्चित वर्णन मृत्यूपत्रात असावे. आता मृत्यूपत्रात उल्लेखित मिळकती मीन्स संपत्ती मृत्यूपत्र करणाऱ्याकडे कशी आली आणि मृत्यूनंतर त्या मिळकतीची विल्हेवाट कोणी व कशी लावावी याबाबत स्पष्ट उल्लेख असावा. मृत्यूपत्रात शेवटी मृत्यूपत्र स्वतंत्रपणे शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ असताना आणि पूर्ण विचारपूर्वक केलेले असल्याचा उल्लेख असावा. नेक्स्ट आहे मृत्यूपत्रावर शेवटी किंवा स्वतंत्रपणे मृत्यूपत्र करणारी व्यक्ती मृत्यूपत्र करण्यास शारीरिक व मानसिकरित्या सुदृढ आहे असा उल्लेख असलेले डॉक्टरचे प्रमाणपत्र असावे. असे प्रमाणपत्र मृत्यूपत्राचाच एक भाग असावा, त्यामुळे पुढे कायदेशीर अडचणी उद्भवत नाहीत. आता हिंदू व्यक्ती स्वसंपादित संपत्तीबाबत मीन्स सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी बाबत तसेच वंश परंपरेने मिळालेल्या संपत्तीतील फक्त स्वतःचा हिस्सा. हा प्रश्न खूप लोकांना पडतो की वंश परंपरेने मिळालेल्या संपत्तीतील कोणता हिस्सा आम्ही मृत्यूपत्र करू शकतो का? तर इथे सांगितलेलं आहे की वंश परंपरेने मिळालेल्या मीन्स पूर्वजांकडून मिळालेली जी प्रॉपर्टी आहे आपल्याला त्या संपत्तीतील फक्त स्वतःचा हिस्सा अशा एकूण मिळकतीची विल्हेवाट कशी लावावी यासाठी मृत्यूपत्र करू शकतात. आता मृत्यूपत्र करणाऱ्याने त्याच्या मालमत्तेची विल्हेवाट त्याच्या मृत्यूनंतर कशी लावावी हे स्पष्ट केल्याशिवाय ते मृत्यूपत्र पूर्णपणे कायदेशीर होत नाही. आता मुस्लिम धर्माबाबत पाहूया आपण. मुस्लिम धर्मीयाने मुस्लिम कायद्यानुसारच आपले मृत्यूपत्र केलेले असावे तरच ते परिणामक्षम मृत्यूपत्र ठरते. आता कोणतेही मृत्यूपत्र हे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच अंमलात येऊ शकते. तर फ्रेंड्स, ही होती विल बाबत मीन्स मृत्यूपत्राबाबत संपूर्ण माहिती. थँक्यू.